देवा तुझी दुनिया आसी रे कसी, न्यार न्यार घडत या भर दिवसी. कालिया तेरा क्या होगा. टीईटीचा उद्याचा पेपर फुटला. टीईटीचा उद्याचा पेपर रद्द. ज्यांच्याकडे हॉल तिकीट आले होते, मर्यादक अभ्यास केला होता, अनेकांनी यूट्यूबला शिकवलं होतं, त्या सर्व शिकवणाऱ्यांचं, अभ्यास करणाऱ्यांच्या स्वप्नाची राख रांगोळी. पण महाराष्ट्र प्रशासनाला, महाराष्ट्र सरकारला माहीत आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे पोरं शंड आहेत. हे त्यांनी पहिल्यांदा समजून घेतलंय. म्हणून महाराष्ट्रातली कुठली स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या पोरांनी, पोराच्या बापांनी, त्याला मदत करणाऱ्या शिक्षकांना विनंती आहे, संविधानिक मार्गाने रस्त्यावर आल्याशिवाय आपला आवाज काचातल्या बसलेल्या लोकांपर्यंत पोहोचायचा असेल तर रस्त्यावरल्या आवाजात आवाज लागतो. म्हणून विनंती आहे, MPSCचा गटकचा पूर्व पेपर ऑनलाईन शासन घेणार आहे. MPSC मंडळ त्यावर ठाम आहे, कारण त्यांना माहीत आहे पोरग केसेसला भेटय, पोरग रस्त्यावर यायला भेटय, पोरग आंदोलन करायला भेटय. त्यांना माहीत आहे. आणि काल आपल्या महाराष्ट्राचे सन्माननीय मंत्री महोदय म्हणतात, शिक्षकाने वर्गात केवळ शिकवावं, शिक्षकाने विद्यार्थ्यांना भडकू नाही. तुम्ही आम्हाला शिकवावं एवढे तुम्ही शहाणे नाहीत. आम्ही आमच्या पोरांना काय शिकवायचं, काय झक मारायची तेवढी अक्कल आमची आम्हाला आहे. आणि एवढं पहिली गोष्ट आम्ही तुम्हाला म्हणतो की शासन चालवण्याची लायकी तुमची नाही. वाटलं तर मग खुर्च्या आमच्या हातात द्या एकदा पा तुम्हाला बी, आणि जे असे कुटाणे करतात त्यांना बी सरळ नाही केलं तर मग म्हणता येईल खऱ्या अर्थानं की युवकांच्या हातात कोणती ताकद आहे. अरे परदेशामध्ये तरुण लोक सरकार चालवतात, म्हाताऱ्या लोकांना पेन्शन देतात. इथं साले हरामखोर म्हातारे सरकार चालवतात आणि तरुणांच्या डोक्यानं टेन्शन देतात. गोरगरीब पोरगा आहे, कष्टकरी बाप आहे, शेतकरी बाप आहे, 1-2 हजार रुपये फीस घेता आणि त्याची पेपर फोडता. ती पेपर घेण्याची लायकी तुमची बरोबर नसेल तर तुमच्या विरोधात बोलल्याच्या नंतर तुम्ही अकाउंट उडवता, तुम्ही अर्बन नक्षली ठरवता. हा कोणता कायदा, ही कोणती लोकशाही, हा पहिला प्रश्न आहे. म्हणून महाराष्ट्रातल्या मायबापांना, तयारी करणाऱ्या पोरांना विनंती करतो, आपल्याला खऱ्या अर्थानं ज्या ज्या ठिकाणी आपल्या न्यायावर, आपल्या हक्कावर गदा येईल त्या ठिकाणी आपल्याला रस्त्यावर यावं लागेल. न्यायावर अधिकार के लढाई में निमंत्रण भेजे नहीं जाते, जिसका जमीर जिंदा होता है वह खुद ब खुद चले आते हैं. या अगोदर तलाठी भरतीचा पेपर फोडला, आपण त्याचं आंदोलन केलं 16 जानेवारी 2024ला. त्याच वेळेस आपल्या घरामध्ये 30 लाखाची चोरी झाली होती आणि त्याच वेळेस सरकारमधला एक मंत्री म्हणतो पेपर फुटीचे पुरावे द्या. अरे बाबा, CCTV तुमचा आहे, DVR तुमचा आहे, अभ्यास आम्ही करायचा आहे, फॉर्म आम्ही भरायचा आहे, 1-2 वर्ष झक मारायची आणि त्यानंतर पुरावे आम्ही द्यायचे. तर मग 5 वर्ष सत्तेत येऊन केवळ तुम्ही आमच्या उरावर बसण्यासाठी येता का. पेपर फुटतो कसा. उद्याच्या 52 वर्षापर्यंत TET कंपल्सरी करण्याची गरजच काय. त्या शिक्षकाच्या मागे 1000 कामा लावले आणि त्यानंतर त्यांना स्वतःचा अभ्यास करायचा का लेकराला शिकवण्यासाठी अभ्यास करायचा. त्यांना BLOचे कामं करायचे, त्यांनी जन्मलेले मोजायचे, मेलेले मोजायचे, गावात पळून आलेले मोजायचे, पळून गेलेले मोजायचे, है ना. त्याने तांदळाचे दाणे मोजायचे, गावातल्या नेत्याचं ऐकायचं का. त्यांनी स्वतःचा अभ्यास करून पास नाही झालं तर प्रमोशन रद्द होणार आहे याचं टेन्शन त्यानं घ्यायचं. मागं उष्माघातामुळे किती शिक्षक मेले त्यावर तुम्ही एकही ब्र शब्द काढला नाही, तेव्हा तुमची जीभ झडली होती. अरे महाराष्ट्रातल्या गोरगरीब पोराचा थोडा विचार करा. हे युवकांचं जर माथं भडकलं तर तुम्हाला हे सहन होणार नाहीये. म्हणून मायबाप सरकारला विनंती आहे, लेकरांच्या भविष्याला घोडे लावण्याचं काम करू नका. तुमच्या विरोधात शेतकरी आहे, तुमच्या विरोधात इतर पक्षातले ते सोडून द्या, कार्यकर्ते नेते त्यांच्याशी आम्हाला घेणं नाही, पण तुमच्या विरोधात प्रत्येकच माणूस आहे. आणि आता जर तरुणही तुमच्या विरोधात आला तर हे मात्र तुम्हाला सहन होणार नाही. म्हणून TET पेपर फुटीबद्दल तुम्ही पेपरवर डायलॉग आणला, पेपर फुटीचा कायदा आम्ही कडक केला आहे, 10 वर्ष त्याच्यावर कारावास आहे. मग याच्या अगोदर किती लोक पकडलेत, किती जणांवर तो कारावास लागू केलाय, किती जण गुन्हेगार आहेत हे पहा. कायदे कडक करा. पेपर फोडणाऱ्यावर जन्मठेपेचा गुन्हा नोंद करा. पेपर फोडणारा क्लास क्षेत्रातला असेल तर त्याला पुन्हा क्लास चालवण्याचा अधिकार देऊ नका. पेपर फोडणारा तयारी करणारा असेल तर त्याचे डॉक्युमेंट सील करून डबल त्याला कुठली स्पर्धा परीक्षा देता आली ना पाहिजे. इव्हन स्पर्धा परीक्षेच्या सेंटरच्या 10 किलोमीटर एरियामध्ये तो भाडं खाऊ फिरकला देखील ना पाहिजे. असे कडक कायदे करा. का. गोरगरिबाचं पोरग एखाद्या शहरामध्ये शिकायला जातं तेव्हा 3000 रुपयाची मेस त्याला लावायची, तेव्हा 3000 रुपये देताना बापाचं काळीच चरकन चिरतंय. त्या गोरगरीब बापाचा शाप तुम्हाला लागणार आहे. आणि सत्ता कोणाची असो, दिवस आहे त्यानंतर रात्र येणार आहे, रात्र आहे त्यानंतर दिवस येणार आहे. आज तुमच्या हातात आहे, थोडा माजलेपणा कमी करा.
त्या गोरगरीब मायबाप कष्टकरी लेकरांच्या टाळूवरचं लोणू खाणारे हरामखोर असतील, काही पेपर फोडणारे असतील है ना, टाळूवरचं लोणी खातील, कारण श्रीमंत लोकच या भानगडीत पडतात. गोरगरिबाचं पोरग, अभ्यासू पोरग अशा पेपर फुटीच्या कुर्हाड्यात पडत नाही. म्हणून मायबाप सरकारला विनंती आहे, तुम्ही आमच्या लेकराला न्याय देसाल, इथून पुढं तरी पेपर फुटणार नाही. आणि पेपर फुटणारच असेल तर महाराष्ट्रातल्या तमाम स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे, प्रत्येक परीक्षेला भावपूर्ण श्रद्धांजली. तुम्ही जी मेहनत करता त्या मेहनतीला देखील भावपूर्ण श्रद्धांजली. आपल्या हक्काचं, आपल्या शिक्षणाचं, आपण केलेल्या अभ्यासाच्या कष्टाचं फळ आपल्याला मिळणार नाही, हाही शब्द इथून द्यायलो. म्हणून आज आपल्याला एकत्र यावं लागेल, क्लासवाल्यांना एकत्र यावं लागेल, शिक्षकांना एकत्र यावं लागेल, तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एकत्र यावं लागेल, विद्यार्थ्यांच्या पालकांना एकत्र यावं लागेल. ते एकत्र यायचंय आपल्या न्यायासाठी, आपल्या हक्कासाठी, पेपर फुटीच्या विरोधात. आणि महत्त्वाची गोष्ट, आपण जी तयारी करतो, जो अभ्यास करतो, त्याला योग्य दिशा मिळावी त्यासाठी. आज नाही तर उद्या पुन्हा कधीच नाही. केवळ व्हिडिओमध्ये व्ह्यू मिळवणे, लाईक मिळवणे, कमेंट मिळवणे म्हणजे व्हिडिओ घेणं नाही. मी विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातल्या वर्जून विनंती करतो, एक शिक्षक या नात्याने मी तुमच्या सोबत नाही, 2 पावलं पुढं असेल, कुठलीही तुमची समस्या असेल त्याची ढाल बनवण्यासाठी. म्हणून विनंती एकच आहे, एकत्र या, एकत्र या. अभी नहीं तो कभी नहीं, काळ फार वाईट आहे. ह्या अशा पेपर फुटीच्या कुटाण्यामुळे जर विद्यार्थ्याने स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर त्याला जबाबदार कोण, हा फार मोठा प्रश्न आहे. म्हणून मायबाप सरकारला विनंती आहे, लेकराच्या आयुष्याशी प्लीज खेळू नका. असे गोरगरीब विद्यार्थी आहेत. आम्ही रस्त्यानं चालताना आमच्या गाडीमध्ये कधी बूट ठेवतो. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या पोराला 400 रुपयाचा बूट घेता येत नाही, ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे. इथल्या पोराला पुण्यामध्ये शिकताना एक टाइमचं जेवायला भेटत नाही, एक टायमाच्या जेवणावर त्याला MPSCचा अभ्यास करावा लागतो, ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे. आणि एवढं कष्ट करून, पोटमारा करून तो शिकत असेल आणि तो पेपर फुटत असेल. कंबाईनचा पेपर तुम्ही अलीकडे गटकचा ऑनलाईन घेण्याचे नवीन खुळं तुमच्या डोक्यात घुसतंय कसं? अरे तुम्ही त्या पोराच्या मनाचा, त्याच्या अभ्यासाचा, त्याच्या गरिबीचा, त्याच्या कष्टाचा, त्याने केलेला पोटमाराचा विचार कधी करणार, हा फार मोठा प्रश्न आहे. कळलं का? कधी कधी ते विद्यार्थी पाहिले आमच्या डोळ्यात पाणी येते. म्हणून त्या विद्यार्थ्याला योग्य न्याय द्यायला अशी एक अपेक्षा आहे. नाहीतर येणारा कुठलाही काळ किती वाईट असेल तर आम्ही तुमच्या विरोधात आहोत, हा शब्द मात्र आवर्जून लक्षात घ्या. तुम्ही आम्हाला करू काय शकता? क्लासवर एखादी कारवाई करू शकता, त्यानंतर आमच्या अकाउंट चेक करू शकता, GST चेक करू शकता, इन्कम टॅक्स चेक करू शकता. आणि याच्यातून नाही आवडलं एखादी बाई आमच्या मागे लावू शकता. पण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातले, आम्ही परस्त्रीला माते समान मानतो. म्हणून ते खुळं तुमच्या अवस्था आमचं होणार नाही. विनंती एकच आहे, विद्यार्थ्याला न्याय द्या, पेपर फुटी रोका, पेपर पारदर्शक घ्या, परीक्षेचा शुल्क कमी करा, ज्या जागा डिक्लेअर केल्यात त्या लवकर भरून घ्या, विद्यार्थ्याच्या हाताला काम द्या. बेरोजगार पोरग हातात 2 GB नेट आहे, त्याला घरच्या आट्याचा प्रश्न नाही, तो प्रश्न मिटवण्यासाठी त्याच्या हाताला काम देणं तुमचं काम आहे. ते करसाल एवढीच अपेक्षा ठेवतो. नसता आम्ही रस्त्यावर आहेत आणि तुम्ही पण रस्त्यावर आहात, ही गोष्ट आपल्या महाराष्ट्रात होणं एवढीच एक अपेक्षा आहे. म्हणून विद्यार्थ्यांना जी त्यांची समस्या आहे ती समजून घ्यायला एवढीच एक अपेक्षा मायबाप सरकार तुमच्याकडून ठेवतो. एक विद्यार्थ्याचा प्रतिनिधी, एक विद्यार्थ्याचा पालक, एक विद्यार्थ्याचा मोठा भाऊ, एक विद्यार्थ्यांना शिकवतो तर शिक्षक या नात्याने. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.